छी 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 छी. देवघरातील दिवा लावून झाला असेल तर जरा आता आपल्या वंशाचा दिवा कोणत्या गल्ली मुळात आयुष्याचे दिवे मालवत आहे ते पण जरा बघा ना. अहो काय झालं एवढं ओरडायला? येईल की तो. भेटले असतील कुणीतरी मित्र त्याला. थांबला असेल थोडासा वेळ. थोडा हा अगं घड्यात बघ रात्रीचे 11:30 वाजलेत. हे त्याचं रोजच चाललेलं आहे. कधी विचारलंस का त्याला की रात्रभर कुठं पिशाच्या सारखा फिरत असतोस? त्याच्या असल्या बेफिकीर वागण्यावर पांघरून घालतेस. अरे एक लक्षात ठेव, एक दिवस डोई जड होईल तेव्हा कळेल तुला. एवढा नका हो ताप करून घेऊ. हा बघा आला विनय. अरे किती उशीर. हा घड्याळ तरी बघ. बर जा पटकन आवरून घे, जेवायला वाढते तुला. या चिरंजीव, काय आज कुठं दिवे लावायला गेले होता? काय नाही ते असंच. हा असंच? तुझं हे असंच हल्ली रोजच चाललंय की रे? आता आलो ना घरी. हो उपकार केलेस की आमच्यावर. माथ्याचा घाम कबरेला येईपर्यंत कष्ट करून वाढवलंय तुम्हाला, आणि तुमचं हे असलं हे बेजबाबदार वागणं. अरे पेलवत नाही रे बाबा आम्हाला आता या वयात. हा तरी ती कुत्री काय पळवायला जातोस, घोडागाडी बैलगाडी शर्यत. अरे ही असली थेर करून पोट भरणार नाहीत, लक्षात ठेव. रोज रोज तुमची वाट बघून त्या फिरणाऱ्या पंख्याची फेरी सुद्धा आता मोजता येऊ लागलेत आम्हाला. स्वतःच्या आयुष्यासोबत आमच्या पण आयुष्याची फरफट करू नका रे आमच्या या म्हातारपणी. तुम्हाला काय करायचं बाबा? मला नाही द्यायचे असले सल्ले, आयुष्याचे धडे उपदेश वगैरे. आणि कसले हो कष्ट? काय मिळणार तेवढं मोठं? तुम्ही केलं तेच जर करत बसलो तर आयुष्य कमी पडेल. पण श्रीमंती काय यायची नाही आमच्या नशिबी. श्रीमंत होण्यासाठी अगोदर यशस्वी व्हावं लागतं, आणि त्यासाठी कष्ट हा एकमेव मार्ग आहे यशस्वी होण्याचा. सोनं जेवढं झिजेल तेवढीच त्याची चमक वाढत असते. आणि दुसऱ्याच्या उंबऱ्याला निवडून लावून स्वतःच्या दारी तुळशीचा गारवा कधीच येत नसतो हे बाबा. अहो काय बोलताय? बास की. ही वेळ आहे का हे बोलायची? अरे मग कधी बोलू? हा असतोय घरी. आई आहात ना तुम्ही त्याच्या. कधी देवघरातून वेळ मिळालाच तर थोडं त्याच्या खोलीत जाऊन बघा काय अवस्था केली आहे तुमच्या या चिरंजीवाला त्या खोलीची. छे 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 छे, कसले ते काय गंडे दोरे, काय कसल्या त्या विचित्र भावल्या काय. अरे देवा, लिंबू काय, मिरच्या काय, कसली कसली ती भस्म, कसला प्रकार त्याचा चाललाय काहीच कळत नाही. ओ बाबा, तुमचा काय प्रॉब्लेम आहे हो? जेव्हा बघावं तेव्हा लेक्चर. आणि तुम्ही एवढे कर्तृत्ववान होता ना, तर माझ्या उच्च शिक्षणासाठी जेव्हा पैसा लागत होता तेव्हा का नाही उभा केला? तुमच्या त्या तुटपुंच्या पगाराच्या नोकरीतून माझं शिक्षण काय होणार नाही तरी धीर सोडला नाही मी. कारण माझी स्वप्न महत्वाकांक्षा खूप मोठ्या आहेत आणि त्या कशा पूर्ण करायच्या हे कळतं मला, बरं का? तुमचा शानपणा तुमच्याकडे ठेवा, मला नका शिकवू. अरे अरे विनय ऐक ना. अरे जेवण तरी घे. अरे असंच कसं निघालायस? अहो तुम्ही तरी काहीतरी बोला. काय हो तुमचं हे नेहमीच? त्याच्याशी असं कसं वागलात? असं वागलात ना तर तो कोसळून जाईल एक दिवस. आणि तो काहीतरी प्रयत्न करतोय ना, पण त्याच्या हाती यश लागत नाहीये. यात त्याचा काय दोष आहे? हा त्याचा काय दोष? अरे वा, एक लक्षात ठेव, कर्म जर चांगले असतील तर त्याला कष्टाची जोड असेल तर यश का नाही मिळणार? अगं अजून तुझ्या पोरानं हातात कसले ते गंडे दोरे बांधलेले नाहीत हेच माझं नशीब समजतो मी. दुसरं काय? काही काय बोलताय हो? बोलवतच कसं तुम्हाला असं? बोलायचं काय यात? लक्षणं बघ त्याची. आता पण खोलीत काहीतरी विपरीतच चालू असेल त्याचे. हे प्रकार काय चालत हे खरंच समजेना झालंय मला. त्यात याचं ते अमावस्या पौर्णिमेला तर दिवसभर बाहेरच असतो. मला की डायरेक्ट खोलीत सगळ्या खोलीभर दूर दूर. छे 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 छे, सगळं अगदी भयंकर आहे एवढं मात्र नक्की. काही नाही काही नाही, हे सगळे तुमच्या मनाचे खेळ आहेत. होईल सगळं नीट.
लेका गुरुजीनं सांगितल्याप्रमाणे 4 अमावस्या जागलो, पण काय साध्य झालं रे? गावली तरी का ती उमर पुजणारी बिब्या का? आग्या मर्दा जरा धीर धर. आज परत लिंबू आणलाय मंत्रून, आणि हे बघ ही भावली पण आज नाही तिला पकडली तर नावाचा व्हिडिओ नाही. मग बघ हे बिब्याकाच्या अंगातले छोटीन कसं पटापट माझ्या मागण्या पुऱ्या करते. करणारच. हा अरे गुरुजीचा ताईद आणि लिंबू आईच तसा. मला तर पटत नाही बाबा. नजर लागून काय काय आटली, दुष्ट लागून घराला भेग काय पडली, ती काळ तोंडी आडवी आली म्हणून काम कसं फसलं. अरे कसल्या या खुल्या समजुती मर्दा. उलटी पक, 3 दारी लिंबू यानं आपलं काय भलं होईल होय? अख्या तुला पटत नसतं तर दे सोडून, पण डोळ्यानं जेव्हा बघशील का नाही तेव्हा कळल तुला. अरे आजचा शेवटचा चान्स आहे. ती नागरी बिब्या का आज कशी चकवा देती तेच बघायचं आहे. तिला आज वश करून डाव साधणारच. राईट ब्रो. अरे नुसतं कर्म करून नाही झालं. दैव दैव नशीब लागतं पाठीशी. त्यासाठी बांधून घ्यावी लागते ही अघोरी शक्ती. याची हे बघ. विक्या, आपली कुत्री आपली जान आहे. आपण सगळे हरणी बोलतो तिला, बरोबर आहे का नाही? बरोबर. आणि आपली अपेक्षा काय? हरणीनं मैदान मारलंच पाहिजे. म्हणून काय केलं आपण? विक्याबाईनं गुरुजींच्याकडे नेलं. हे विक्या, हे बघ गुरुजींनी आपल्याला पुढ्या दिल्यात. मैदानातच नवं, रोज खिशातनं घेऊन फिरतोय बर का. खरं हरणी काय मैदान मारिना गाडी. 4-5 सेकंदाचा फरक काय निघाला झाला. बघ बाबा, काय तर करायलाच पाहिजे. मला तर वाटतं की नाही गुरुजींच्याकडे परत जाऊन यायला पाहिजे एकदा. हे बघ समय आहे बघ. हे निघणार. अरे मित्रा सगळं होणार. अरे बाबा तूप खाल्ले गेले की जरूर असं का नसते रे बाबा. हे बघ 2 वर्षापासून त्या पलीकडच्या गल्लीतली महिला नकार देत्या, अपमान करत्या, पाण्यातनं बाहेर काढलेल्या माशासारखी तडफड होते आपली. पण सोडतो का काय? बरोबर कार्यक्रम बनवलाय. जखम किती बी वर्मी असू दे, आपलं औषधच कडक आहे. अरे पण ते लेखा व्हायचं कवा? होणार. आणि ते आपला गुरुजीच करणार. गॅरंटी आपली गॅरंटी. गुड न्यूज गुड न्यूज गुड न्यूज. अरे आजचं सगळं सेलिब्रेशन वैभव संगपाळ म्हणजे आपण करणार. काय होय? बच्चन बस इथे एवढं का नटलंयस आज? अरे यार आपल्याला जॉब मिळाला. जॉब. हा मंडीला जॉईनिंग. लेट अस एन्जॉय. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. वैद्या एक नंबर बेस्टला भावा. थँक्यू. बरं ते जाऊ दे. कुठला जॉब लागला, कुठं लागला ते तर सांगशील का नाही? अरे TCL ला. TCL ला? अरे पण अगोदर 4 वेळा तिथनच तू रिजेक्ट झाला होतास ना. आणि परत TCL ला जॉब? होय रे, लईच मोठा वशिला घातलाय वाटतं. अरे विनय वशिल्यानं होत नसतं सध्या. विकी भाई, अरे गुरुजींचे गुरुजी हेड मास्टर भेटल्यात आपल्याला. कळलं काय? अरे आपल्या ओळखीचा आहे काय? VIP लेवलचा आहे काय? VIP लेवलचा. आता नाव नको घ्यायला. त्याने भेट घेतली आपली महाराजांची. जागेवरच विषय केला. पण काय सांगू यार आपल्याला. अरे हवं तसं जसं काय मुलाखत घेणारा माझ्या मुठीत. विषय हार्ड आहे, विषय हार्ड. पटणार नाही तुम्हाला, पण टोटल मंत्री आमदार तिथंच असतात. काय सांगतोय? मग अरे सगळी सूत्र तिथनं हलतात तिथनं. हे वैभ्या, मला एक सांग, अरे एवढ्या मोठ्या मोठ्या हस्ती तिथे जातात म्हटल्यावर विषय मोठाच असणार नाही? खर्च बी लागलच की. जाण्या येण्याचा सोडा, पण थोडाफार तिथला खर्च तर द्यावाच लागेल. आणि इन्स्टंट झटपट गोष्ट साध्य करायची तर मग विषय भावा हार्डच करायला लागतोय. करायला लागणार, जायला लागणार वैभ्या. आता हे नाही, हे पूर्ण खोलातच बसायचं. पैशाचं सोड, प्रत्येकानं जोडणं लावूया काय ते, आणि सगळे मिळून जाऊया. हा म्हणजे आधीच ते 10% वाल्यांचं देणं वाढलंय माझं. अरे गळ्यातली चेन आईची एपडी मोडली. पैसा आणायचा यासाठी. हे बघ,
तुला भविष्य काळ उज्ज्वल करायचंय का नाही करायचंय का नाही मग काय तर मग पैसा कुठनं बी आणता येईल आधी ते बिबेकाला गाठ ती कुठं गावते का बघायला पाहिजे आपल्याला हो ते बिब्याकाचं बघायलाच पाहिजे आज अयो काय तर भलताच प्रकार आहे रे जरा भयंकरच वाटायला लागले सगळं माझ्याच्यानं काय धाडस होणार नाही विन्या विचार की मर्दा तू सारी इथपर्यंत आलोयच तर एकदा आपलं नशीब आजमावून बघूया देवीच्या दरबारात येताना निशंक मनानं यायचं असतं शंका असेल तर परतीचा मार्ग मोकळा आहे महाराज नाही शंका असं काही नाही महाराज कुठून आलात आम्ही इथलेच आहे आसपासचे काय समस्या आहे विनय तुझं बोल बाबा मोठ्या अपेक्षेनं आलोय महाराज तुमच्याकडे 8-10 हजारांच्या नोकरीत आमच्या गरजा पूर्ण होणार नाही म्हणून गावातील एका गुरुजींकडून खूप प्रयत्न केले गेल्या 5 अमावस्येला बाईची झोटिंग पकडायला पण बघितलं पण तिने पण हातावर तुरी दिली होय महाराज अमावस्या पौर्णिमेला खेट घालून झालं परत घरामध्ये राखणा बांधून बघितल्या पारवूद कापरापासून ते दही भाताच्या निवदापातूर सगळे उपाय करून बघितले महाराज हाती यशच लागणं झाले अहो असं कुठलं मैदान राखलं नाही जिथं लिंबू आणि पुड्या सोबत नाहीत आमच्या होय महाराज आता यातून तुम्हीच मार्ग काढू शकताय होय महाराज होय मोठ्या अपेक्षेनं आलोय महाराज कुठल्या तरी गल्ली बोळात एखाद्या अंधाऱ्या खोलीत बसून कोणी काहीही सांगेल तुमचं आयुष्य बदलेल ढोंग ढोंग आहे ढोंग त्यासाठी सिद्धी प्राप्त करावी लागते माझ्या घोरी शक्तीच्या प्रभावामुळे असंभव गोष्ट ही संभव होते सिद्ध आहे मी स्वयं सिद्ध महाराज तुम्ही सांगाल तो उपाय करू आम्ही त्यासाठी अंगात धाडस असलं पाहिजे जागृत देवीचा दरबार आहे हा कोणतीच गोष्ट सहजासहजी प्राप्त होत नाही विधी असतात अनेक साधने उपलब्ध करावी लागतात जमेल हा महाराज तुम्ही काही काळजी करू नका महाराज साधनं काही लागू देत खर्चाची काही चिंता नाही मूर्ख बाजारात विकत मिळत नसतात असली साधने कमी वेळात श्रीमंती हवी तर विधी सुद्धा कठीणच करावा लागेल आहे तयारी येत्या अमावस्येला जागृत देवीची महापूजा आहे खूप वर्षानंतर आलेला हा सुवर्ण योग आहे मोठा विधी होईल त्यासाठी एक साधन हवं तेच साधन सहज साध्य होणार नाही ते जय जागृत देवी पण महाराज
काय साधन आणावं लागेल सांगा तुम्ही. ते साध्य करण्यासाठी आम्ही काय वाटेल ते करू. हा तुमच्या दैवयोगाचा भाग आहे. तुमच्या नशिबी असेल तर नक्की मिळेल. सांगा महाराज सांगा. ऐका तर मग, तुमच्या उरात धाडस असेल तर गरोदर बाईच्या पोटातील गर्भाचे मंज मला आणून दे. मंज. जिजाबाईला मारायची आणि तिच्या भावाची मुंगी आणायची. नाही रे बाबा, नाही आम्हाला नाही जमायचं. दूर काय असं अखेरीत आमच्या हात नाही नाही. वाटलंच मला. तुमचं हे काम नव्हेच तर भोग. या घोरी पूजेसाठी निष्ठुर काळजाची माणसं मला हवीत. तुमचा उपयोग नाही. तुम्ही जा इथून. पण महाराज ह्याला काही दुसरा तोडगा नाही का, म्हणजे जो आम्हाला जमेल. दुसरा तोडगा आहे. दुसरा तोडगा म्हणजे येत्या अमावस्येपर्यंत एका मयत झालेल्या ओल्या बाळंतिणीच्या उरातील अस्थी आणाव्या लागतील. या विधीसाठी अस्थी. तेव्हाच तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होतील. पैशांचा खळखळाट होईल. कुबेर नांदेल तुमच्या घरात. विनया सम्या अरे बाबा काय सांगताय की हे असलं काही जमणार नाही आपल्याला बाबा. हे मुंजी असते शक्य आहे काय. नको नको राहू दे बाबा राहू दे. नसेल तर चालते हा देवीच्या दरबारातून. वाघाचं काळी झावं नाही घडणार ते. निघा. विनया विक्या चला चला इकडं. आपल्याला नको असलं काय. नाही बाबा जमायचं. अरे हट, एवढ्याच माघार घेतलीच. मी नाही माघार घेणार. मला मोठं व्हायचं आहे आणि मी त्यासाठी काहीही करेन. अरे विनय तुला काही वेळ बी लागली काय. विचार कर मर्दा. हे बघ हे बघ हे बघ, येत असलास तर चल आमच्या बरोबर. आम्ही तरी जातो बाबा इथनं. महाराज मी आणेन त्या अस्थी. या विधीची तयारी करा लवकरच. मी अस्थी घेऊन तुमच्या हाती सोपवेन. ठीक आहे. जर त्या साधनाची उपलब्धता तू केलीसच तर घरात कोणत्या तरी एका कोपऱ्यात तिच्या समोर तू मनातील इच्छा व्यक्त करून पूजा मगच इथे घेऊन ये. ठीक आहे महाराज. जा. इथूनच तुझ्या नव्या पर्वाला सुरुवात होतीये. सिद्ध आहे मी. स्वयंसिद्ध. महाराज एक विचारू. रोज तुम्ही असं प्रत्येकाला हे नवनवीन भयंकर उपाय सांगता, ते सुद्धा तुमच्यावर विश्वास ठेवून या गोष्टींच्या मागे लागतंय. असं किती दिवस चालायचं. चालणार. हे असंच चालणार. अरे यांचं आयुष्य निराशावादी बनलंय पण मन आशावादी आहे. आणि जोपर्यंत अशा माणसांच्या मनामध्ये आशा अपेक्षा मोह लालच आहे तोपर्यंत आपला दरबार असाच भरत राहणार. जोपर्यंत या समाजातील लोक अंधश्रद्धेचे भक्त आहेत तोपर्यंत आपला दरबार अशा मूर्ख लोकांनी ओसंडून वाहत असेल. स्वयंसिद्ध. महाराज काही लोक आपल्याकडे परत येतात, काम यशस्वी झालं म्हणून सांगतात. त्यांचं काय. होतात काही जण यशस्वी होतात. त्यांच्या चांगल्या कर्माची फळे मिळतात. दैवयोगाने मिळतात.
त्यांच्या नशिबाने ते सफल होतात पण बक्षिसी मात्र या बाबांच्या नावावर फाडली जाते. असं चालत राहणार. सावली सावली लाख्या सुराची आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून एक विशेष वार्ता. प्रगत आणि पुरोगामी विचारांच्या जिल्ह्यात नुकताच एक अमानुष प्रकार घडत आहे. दहनविधी सुरू असलेल्या प्रेतांच्या सरणाबरोबर काही अज्ञात समाजकंटक विटंबना करत आहेत. माणुसकीला मारहाण घालणाऱ्या अघोरी घटनांचा हैदोस सुरू असून गावागावातील दक्ष नागरिक हा प्रकार उघडकीस आणण्याचा प्रयत्न करत आहेत. जिल्हा पोलीस प्रशासनानं ताबडतोब या निंदनीय कृत्यांना पायबंद घालावा ही मागणी आता जोर धरू लागली आहे. मी काय मिळवले? अगं तुझा मुलगा आता असाध्य ते साध्य करून दाखवणार आहे. माझं प्रारब्ध बदलणारी ओल्या बाळंतिणीची हाड संपत्ती मिळणार. मी जे मागेल ते मिळणार. मेलेल्या ओल्या बाळंतिणीची हाड. असल्या घाणेरड्या गोष्टी करणे पण तुझी मजल गेली. चालता हो आता माझ्या घरातनं. अरे देवा, आमचं कुठलं पूर्वजन्मीचं पाप पुन्हा साफ घरात वाढवलं आम्ही. बघितलंस वासंती, बघितलंस या हरणखोराच्या या अघोरी गोष्टी आजवर नजरेआड केल्यास म्हणून आजचा हा काळा दिवस दिसतोय आम्हाला. आत्ताच्या आत्ता फेकून दे त्या राखा आणि त्या बावल्या घराबाहेर लवकर. जर माझ्या सातारा हातावर तर ही माझी कमाई आहे. मी रात्रीच्या रात्री जागून मिळवलं ही असतं. थांब आता, तुला संपवतोच तुझा हा खेळ. बस झाली तुझी खेळ. अरे घर रे, हे घर स्मशान नव्हे. बाबा तुमचा तर खूप सण केला मी. आता बाचा नव्हे, तुमचाच खेळ संपायची वेळ आली आहे. ज्या बाबाची आयुष्याची पुंजी तुझ्यावर उधळली जीवावर उठलायस तू. हे तू मध्ये पडू. माझ्या आयुष्याच्या प्रगतीसाठी माझं नशीब नव्हे तर तुम्ही आडकाठी करताय. मला संपवल्याशिवाय माझं चालणं होणार नाही. माझा खेळ संपवताय काय? आता मी तुम्हालाच संपवतो. काय करताय सगळं? देवा मी काय म्हणते. वेळ ठोकर या नराधा मला. चला देशपांडे गाडीत घ्या ना. चला सोड मला, नाही तर तुला पैसे टाकेल. सोड साला स्वतःच्याच बापाचा गाळा घोटतोय. साहेब वेळेवर आलात म्हणून बरं झालं, तर घातच झाला होता. अरे देवा, मंडळी मला माफ करा. मी माझ्या पोराला वेळीच सावरलं नाही आणि त्यामुळेही स्वतःला सावरलं नाही. अहो तुम्ही का अपराधी वाटून घेताय स्वतःला? ही आजची बेबंद तरुणाई अशा शॉर्टकटच्या आहारी जाते.
जो मार्ग केवळ अज्ञान अभिलाषा या फसव्या पायघडीवर चालतो. शेवटी फसव्यात अपराध आणि पश्चाताप याशिवाय हाती काहीच लागत नाही. अहो, जेव्हा ज्ञानाच्या उजेडातील श्रद्धा हरते तेव्हा अज्ञानाच्या काळोखातील अंधश्रद्धा आपसूक विजय ठरते. खरंय साहेब, कष्ट प्रयत्न ध्येयवाद यांचे संस्कार कमी होऊन आपसुक संपत्तीचा मोह अनावर होतो. तेव्हा तेव्हा हा रात्रीचा खेळ असाच सुरू राहतो आणि कित्येकांचे आयुष्य बर्बाद करत राहतो. कुठवर चालणार हे कुणास ठाऊक. घेऊन जा त्याला.